ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. न्यूजमध्ये आपले स्वागत. तेलंगणा राज्यातून आलेला 18 लाखांचा गांजा फतेपूर शिवारातून केला जप्त. वसमत शहरालगत फतेपूर शिवारातील एका शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दिनांक 11 पहाटे 3 वाजता छापा टाकून 17,83,000 रुपये किमतीचा 90 किलो गांजा जप्त केला आहे. तेलंगणा राज्यातून हा गांजा आणण्यात आला आहे. या प्रकरणात एका व्यक्तीविरुद्ध वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यातून एका वाहनातून मोठ्या प्रमाणामध्ये गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, जमादार नितीन गोरे, राजू ठाकूर, आजम प्यारेवाले, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे 2 वाजल्यापासून वाहनांची तपासणी सुरू केली. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर सदर गांजा फतेपूर शिवारातील एका शेतात आणून ठेवण्यात आला असून सदर शेत कालव्याजवळच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने पहाटे 2 ते 3 या 1 तासात कालव्याजवळील काही शेतात तपासणी केली. यामध्ये आदिनाथ नागोराव चव्हाण याच्या शेतातील विहिरीजवळ एका ठिकाणी खाकी रंगाची 40 पाकिटे दिसली. पोलिसांनी पाकिटांची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व पाकिटे जप्त केली आहेत. या गांजाचे वजन 90 किलो भरले असून त्याची किंमत 17,83,00,000 रुपये असल्याची पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक घेवारे यांनी वसमत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आदिनाथ चव्हाण राहणार खुदनापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर गांजा तेलंगणा राज्यातून आणण्यात आला असून त्याची पॅकेटे तयार करून जिल्हाभरात वाटप करण्याची तयारी सुरू होती. त्यामुळे आता गांजाचे तेलंगणा कनेक्शन उघड करण्याची पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. लवकरच हे पथक तेलंगणात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.